दोनदा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मागील वर्षी पोलीस भरतीला झालेले PYQ प्रश्न. तर मित्रांनो, हे PYQ प्रश्न मराठी व्याकरणामधील विशेषण या टॉपिक वरती आधारित असणार आहे. तर मित्रांनो, हे प्रश्न तुमचे किती बरोबर येतात ते नक्की पहा. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे: पिकलेला आंबा, रांगणारे मूल, वाहती नदी या शब्दातील पिकलेला, रांगणारे, वाहती हे शब्द त्यांच्या पुढे क्रमाने येणाऱ्या कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, धातू साधित विशेषण. पुढचा प्रश्न मित्रांनो: दोनदा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आवृत्तीवाचक. तर दोनदा हे आवृत्तीवाचक विशेषण आहे. तर एखाद्या वस्तूचा किंवा प्राण्याचा क्रम दाखवण्यासाठी क्रमवाचक विशेषणाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, एक, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा झाला क्रमवाचक विशेषण. सातत्य दर्शक काय, याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं सातत्य दाखवलं जातं. नित्य, सदा, सतत, दिवसभर, आजकाल ही आहेत सातत्य दर्शक विशेषणे. तर गुणवाचक विशेषणामध्ये त्याच्यामध्ये गुण दाखवला जातो. उदाहरणार्थ, हिरवी पाने, आंबट बोरे, काळा फळा ही गुणवाचक विशेषणे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो: सहावा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रमवाचक. तर सहावा हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. तर मित्रांनो, संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. ते कोणते कोणते पडतात? तर गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्वाचक आणि अनिश्चित संख्यावाचक. अशा प्रकारे संख्यावाचक क्रियावचनाचे 5 प्रकार पडतात. पुढचा प्रश्न मित्रांनो: विशेषणाचा प्रकार ओळखा. पुढे दिलेला आहे काळा घोडा. याच्यामधील या विशेषणाचा प्रकार त्यांनी आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुणवाचक विशेषण. पुढचा प्रश्न मित्रांनो: त्याने सर्व पेरू खाल्ले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अनिश्चित संख्यावाचक विशेषण. कारण का मित्रांनो, त्यांनी आपल्याला सांगितलं नाही त्यांनी सर्व पेरू खाल्ले. किती खाल्ले हे सांगितले नाही, संख्या निश्चित सांगितले नाही. उदाहरण जर म्हटले असते की त्यांनी 4 पेरू खाल्ले, 2 पेरू खाल्ले, तर आपण म्हटलं असतं की ते गणनावाचक विशेषण आहे. परंतु त्यांनी सर्व पेरू खाल्ले, सर्व म्हणजे किती त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही, त्यामुळे ते अनिश्चित विशेषणाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो: गाडीच्या डब्यात पेटी काडी हातात धरू नये वाक्यातील पेटी विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धातू साधित विशेषण. तर मित्रांनो, धातू साधित विशेषण म्हणजे काय? धातूंना प्रत्यय लागून जे शब्द विशेषणाचे कार्य करतात त्यांना धातू साधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, रांगणारी मुले, हसरी मुलगी, गाणारा माणूस व उडणारा पक्षी ही धातू साधित विशेषणाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो: बोलका पोपट उडून गेला या वाक्यातील बोलका विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धातू साधित विशेषण. कारण का मित्रांनो, मूळ शब्दाला प्रत्यय लागून बनलेल्या विशेषणाला धातू साधित विशेषण असे म्हणतात. तर मित्रांनो, मूळ शब्द काय आहे? बोल. त्याला का हा प्रत्यय लागलेला आहे, तर काय होतं? बोल का. तर मूळ शब्दाला प्रत्यय लागून शब्दाचे विशेषणाचे रूप तयार होते त्याला धातू साधित विशेषण असे म्हणतात.
तर बोलका हे धातू साधित विशेषण आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, माझा आनंद द्विगुणित झाला या वाक्यातील द्विगुणित या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, आतापर्यंत तुमचे किती प्रश्न बरोबर आले असतील तुम्ही चेक केला असेल, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. माझा आनंद द्विगुणित झाला या वाक्यातील द्विगुणित या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका. तर उत्तर तुम्हाला नक्की द्यायचं आहे मित्रांनो, कारण का पोलीस भरतीची लेखी परीक्षा ग्राउंड जवळ आलेला आहे. तुमचा अभ्यास कव्हर झाला असेल तर मित्रांनो 100% तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आम्ही पाचची भावंडे पुण्यात शिकलो या वाक्यातील पाची या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गणनावाचक. तर पाची या विशेषणाचा प्रकार गणनावाचक आहे. तर गणनावाचकामधील साकल्यवाचक या विशेषणाचा प्रकार आहे. पाची जे विशेषण आहे त्या गणनावाचकाचे 3 उपप्रकार पडतात. कोणते कोणते पडतात? पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. पूर्णांकवाचक म्हणजे काय? 15, 20, 10 ही झाली पूर्णांकवाचक. आणि अपूर्णांकवाचक म्हणजे काय? पाव, अर्धा ही झाली अपूर्णांकवाचक. आणि तिसरा कोणता आहे? साकल्यवाचक. साकल्यवाचक म्हणजे काय? जेवढे आहे त्यापैकी सर्व. उदाहरणार्थ, दोन्ही भाऊ, चारी बहिणी, पाचवी भावंडे. तर पाचवी हे गणनावाचकामधील साकल्यवाचक विशेषणाचा प्रकार आहे. मित्रांनो, या पर्यायामध्ये साकल्यवाचक असतं तर आपण उत्तर साकल्यवाचक विशेषण निवडलं असतं, परंतु यामध्ये त्यांनी साकल्यवाचक दिलेलं नाही, त्यामुळे आपण गणनावाचक हा पर्याय निवडलेला आहे. कारण का गणनावाचकाचा तो उपप्रकार आहे. हे मित्रांनो तुम्ही नक्की लक्षात घ्या. या पर्यायामध्ये जर साकल्यवाचक असतं तर आपण साकल्यवाचकच निवडलं असतं, कारण का साकल्यवाचक हा गणनावाचकाचा उपप्रकार आहे. गणनावाचकाचे 3 उपप्रकार पडतात. कोणते कोणते? पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. तर पाची हे साकल्यवाचक विशेषणाचा प्रकार आहे आणि या पर्यायामध्ये ते ऑप्शन दिलेला नाही, म्हणून आपण गणनावाचक हा ऑप्शन निवडलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, काही पक्षी उडू शकतात या वाक्यातील काही या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पिकलेले. तर पिकलेले हे या वाक्यातील विशेषण आहे. तर विशेषण म्हणजे काय? तर नामाविषयी विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर पिकलेले हे कोणते विशेषण आहे? तर पिकलेले हे धातू साधित विशेषण आहे. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न मित्रांनो, श्रीमंत माणसांना गर्व असतो यामधील विशेषणाचे नाम करा. तर मित्रांनो, या वाक्यामधील आपण अगोदर नाम शोधून काढूया, नंतर आपण विशेषण शोधून काढूया आणि त्या विशेषणाचे आपण नंतर नाम करूया. तर श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील नाम कोणतं आहे? गर्व असणारे कोण आहेत? माणसं. तर माणसं हे नाम आहे. तर माणसाविषयी कोणत्या शब्दाने विशेष माहिती सांगितली? तर श्रीमंत. तर श्रीमंत हे विशेषण आहे. विशेषण कधी मित्रांनो नामाच्या अगोदरच येतं, हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. तर श्रीमंत हे विशेषण आहे आणि माणसांना हे नाम आहे. तर श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यामधील विशेषणाचे आपल्याला नाम करायचं आहे. तर आपल्याला ते कसे करता येईल? तुम्ही पर्याय बघू शकता. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यामध्ये विशेषणाचे नाम झालेले आहे. तर आता तुम्ही बघू शकताय गर्व असणारे कोण? श्रीमंत. तर श्रीमंत या वाक्यामध्ये नाम झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती. तर मित्रांनो, या वाक्यामध्ये आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. तर बागेत हे विशेषण नाही, फुले हे देखील विशेषण नाही, होती हे क्रियापद आहे. राहिला पर्याय कोणता? तर रंगीबेरंगी हे गुणवाचक विशेषण आहे. तर या वाक्यामध्ये रंगीबेरंगी हे विशेषण आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण शोधा.
किंवा खालील अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुढची गल्ली हे अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण आहे. तर मित्रांनो, अव्यय साधित विशेषण म्हणजे काय? वर, खाली, मागे, पुढे इत्यादी मूळ अव्ययांना प्रत्यय लागून बनलेल्या विशेषणांना अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. आता मित्रांनो, वर, खाली, मागे ही मूळ अव्यय आहेत. यांना प्रत्यय कोणता लागला की वरचा मजला, खालची बाजू, पुढील शाळा, मागील बंगला. या ठिकाणी चा, ला, ची हे जे प्रत्यय लागलेले आहेत यामुळे ते धातू साधित विशेषण यावरून ते अव्यय साधित विशेषण असे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं देखील तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन अशा व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.